त्या मला इकडे कोण आणलं? आ म्हटलं मला सांगू द्या लागत होतं ना बाबाले. मी सांगतो ना म्हटलं माझ्या सासरच्या लोकांनी काय काय केलं माझ्यासोबत तर. आणि तूही म्हटलं बाबासारखीच करून राहिली. बाबा तर म्हणते मले. तूही आता अशीच म्हणून राहिली. यायची काही नोकरानी नाही काय मी एवढं काम करून घराचं सगळं काही करून. तूही काही बोलून नाही राहिली आई. बोलायला तुला काही वाटून नाही राहिलं काय मै तुला काही वाटून राहिली काय? तुला वाटून राहिलं की तुझी पोरगी दुखात आहे म्हणून? हे पाय रश्मी, मला सगळं माहीत आहे. सगळं माहीत आहे बाई मले. काही दुखाफुकात नाही आहे तू. सगळं म्हटलं काम नाही करायचे नाटकं हे. आई कशी बोलून राहिली आई तू? हे पाय बाई, मला सगळं समजते. म्हटलं तू आता जास्तीची हे नको करू. घरदार चांगलं भेटलं, सगळं काही चांगलं आहे म्हटलं. आणि इथं नाही राहशील तर अजून कुठं राहशील मग? कुठं राहशील का 50 नवरे करशील का मग? इच्छे तिच्छे 50 नवरे करशील काय? आई कशी बोलून राहिली तू? आई तू काही पिऊन तर नाही आली ना? मॅट झाली काय? तुला पेलेली दिसून राहिली काय मी? तुला माझा हालचाल काही दिसून नाही राहिला काय? हालचाल? हो आई, त्या चेहरा तर लस सुजल्यासारखा दिसून राहिला. आई माझ्या मनात एक गोष्ट होती. मला असं वाटून राहिलं का तुला बाबाने मारलं. आई मी जी म्हणून राहिली ते खरी गोष्ट आहे काय? खरी गोष्ट आहे म्हणजे हो, ते बाबानंच मारलं म्हटलं मले. काय? आई बाबानं मारलं तुले? पण त्यानं तर कधी हात नाही उचलला तुझ्यावर. आणि आता कसं काय मारलं तुले? कसं मारलं म्हणजे तू यानं झालं नाही सगळं काही. माया आहे ना? म्या काय म्हटलं काय बाबाला मारा म्हणून? तू माझ्या अंगावरच लोटतो कोणती गोष्ट. अहो मॅट वानाचे मला सारे घराने सांगून राहिली म्हटलं घरादाराचे. मै सासू अशी, मै सासू तशी, मै आतू सासू आली मला त्रास देते. आता मी तुला काय म्हटलं होतं का बाई जराशे कामं गिमं नको करू. आपच करण तुला एवढं सांगितलं होतं का मी? का मुजोऱ्या कर त्याच्यासोबत, त्याला दवसा दे. आलेले गेलेल्या पाहुण्यासोबत काही बोलू नको असं म्हटलं होतं का तुला मी? आई त्याच तर म्हटलं होतं. का म्हणे तुला त्रास देऊन राहिला म्हणे तर जराशी म्हणे करत जा म्हणे आराम म्हणे. थोडेसे कामं करा म्हणे मग आराम करा म्हणे. त्रास देते तर म्हणे झोपला राहा म्हणे. त्याच तर म्हटलं होतं बाई. मॅट झाली होती ना मी. मॅट झाली होती म्हटलं. कोणाला दिमाग देऊन राहिली होती? जिच्याजवळ स्वतःच म्हटलं दुनियाभराचा दिमाग आहे तिला दिमाग देऊन राहिली होती मी. आणि स्वतःच्या पायावर म्हटलं गोटा आपटून घेतला. कसं म्हटलं कुत्र्यासारखं हाणलं तुझ्या बापानं मला कुत्र्यासारखं. पण आई बाबाला असं चांगलं वाटलं काय? आता ह्या वयात म्हटलं बाबाला असं हात उचलणं चांगलं वाटलं काय? एवढ्या दिवसाची तर कधी तिने मारमुरणी केलं तुले? केलं नाही तर काय? तुमच्या समोर नाही मारे मागं मारे नाही तर काय? तुम्हाला नाही दिसे फक्त. पण म्हटलं हे आता लयच झालं. लयच झालं म्हटलं. नाही सगळं तू यानं होऊन राहिलं. जवयानं फोन केला होता का म्हणे तिच्या आईचा फोन येते म्हणे. त्याच्यानंतरच म्हणे ते मॅटासारखी करते म्हणे रश्मी म्हणे. आणि काय एवढी करतो तू? आणि करशी नाही तर कुठं जाशील म्हटलं. कोणाचं कोणी नाही होत. मायबाप होय तेव्हापर्यंत सगळं काही आहे. जिवंत आहे तेव्हापर्यंत. नंतर म्हटलं नंतर भावजाईचा राच राहील ना. कायले करतो 2 काम करून घे सुखाच्या येण्यानं राह. सुखाच्या येण्यानं राहिले. आई तू असं बोलून राहिली मले ह्याच्या गोष्ट तू मला अशी कधीच नाही बोलली. आई आता डोक्याच्या वर तर पाणी गेलं. आता काही सांभाळू नाही शकत म्हटलं गोष्ट. पाय ना त्या पाहिलं नाही का त्या कशा बोलून राहिली म्हटलं त्या मला दोघी जणी म्हटलं. मग आतो सासू आणि सासू नवराई म्हटलं त्याच्या तोंडातच आहे म्हटलं. ते तर मग सासरे बिमार आहे म्हणून नाही तर तेही म्हटलं तिकडूनच आहे. आणि मी एकटी पडून जाईन आई मी. तशी मी आली तेव्हापासून काही आली नाही. मी येतो तुमच्यासोबत येतो आणि राहीन म्हटलं. येईल अद्दल भेटेपर्यंत म्हटलं मी तिथंच राहीन. येईन मग आपच नाही आले मला. मॅथचं काही करू नको. आम्ही तुला काही नेण्यासाठी नाही आलो का इथं. समजावासाठी आलो. एक तर म्हटलं तुझ्या बाबाची काही तब्येत बरोबर आहे नाही. आणि एक तर घराचंही वातावरण बरोबर नाही आहे. बरोबर राहिले म्हटलं. तू या ना म्हटलं आमच्या दोघात भांडणं होऊन गेले. भांडणं व्हासाठी तुला एक सांगावतो तू 10 गोष्टी करतो. 10 गोष्टी करायले आणि तिथं काही नाही म्हटलं. काय बोललाय तिथं? तिथं येऊन इथं स्वतःच्या संसारीत चांगली राह तू. तिथं मग बोलणं झालं नसतं तुझ्या बाबासमोर. आणि तुझे बाबा अजून रागावले असते म्हणून मी इकडे आली तुला घेऊन. आणि आता स्वतःचा दिमाग वापर म्हटलं जरासा. जंग लागला ना डोक्यात. त्याले म्हटलं जरासा नवीन कर घासघूस कर त्याले. आणि नवीन करून म्हटलं संसारात लाव जरासा. संसारात लावाले एवढा चांगला माणूस भेटला. घरादारातले एवढे चांगले आहे. काम करून मरतं काय? काम जास्त आहे पाय ना तू या वहिनीले. कशा करतेत म्हटलं दोघी जणी एवढ्या मोठ्या घराचं. तुले तरी तुझी सासू करू लागते म्हणते आणि तू आतू सासू करू लागते म्हणते. आपल्या इथं तर त्याच करते म्हटलं. त्याच करते ना दोघी जणी. सांभाळते ना एवढं मोठं घर. मग आपल्या वहिनीसारखं तर करा. वहिनीपासून तर काही ना काही शिका. आई तू वहिनीची तारीफ करून राहिली आणि ते दोघी वहिनीची? हो तारीफ कराच लागन आता मग डोळे उघडून राहिले. तारीफ नाही करू तर काय करू? आता तू आजीच्या इथं गेली होती म्हटलं. तर तिथं किती वाके झाले म्हटलं. तिथं गॅस नाही काही नाही. तू या दोन्हीच्या दोन्ही म्हटलं
दोन्हीच्या दोन्ही माम्या चालल्या गेल्या होत्या त्याच्या माहेरी. एक तशीच चालली गेली मला पाहून, आणि एक चालली गेली तिची माय बिमार होती तर गेली म्हटलं तिथं तर चुलीवर स्वयंपाक करा लागला 8 दिवसापर्यंत. म्हटलं जिथे इथे 1 वर्षापर्यंतही कामं नसन केले 1 वर्षात, तेवढे म्हटलं तिथं 8 दिवसात करा लागले. काय हो का बाई, दोन्ही मामी चालल्या गेल्या होत्या, मामानं काहीच नाही म्हटलं काय? मामा काय म्हणणार आहे, मामा तर आहेच बायकोचं ऐकणारा. मामा काय म्हणणार आहे, त्याने काही नाही बोलला आणि तोही काही नाही बोलला, दोघंही काही नाही बोलले म्हटलं. आणि जर तू माहेरचं नाव घेतं आणि तिथं आली आणि ह्या दोघी चालल्या गेल्या तर मग तू सांभाळशील का पूर्ण घर? सांग, तू सांभाळत असशील तर चल मग. अरे मी तर बेकारच फसून गेली आता. तिथं तर एवढं मोठं घर दार सगळंच पाहा लागते मग. माझ्या भावजाया चालल्या जाते तर आता आई म्हणून राहिली हे बरं आहे. इथं म्हटलं दुकानं सुकानं कसंही चांगलं आहे, एवढं चांगलं घालायला भेटते, सगळं काही भेटते, खायला भेटते, प्यायला भेटते. फक्त एवढं आहे का जरासं काम करावं लागते बा. कसं करू आता? आता आई जी म्हणून राहिली ते बरोबर तर म्हणून राहिली. आणि खरंच जर मी रागारागानं चालली गेली माझ्या सासूच्या आणि माझ्या आतो सासूच्या पायी म्हटलं, आणि खरंच त्यानं माझ्या भावजाईनं मला पाहिलं आणि त्या चालल्या गेल्या तर त्याच्या माहेरी, मग तर मी म्हटलं फजितीच होऊन जाईन एका इकडची म्हटलं. भलं बेकार विचारून राहिला आता. तिथं मला रागच लय आला होता. मॅम म्हटलं आता मी चाललीच जातो म्हटलं, पण आई जे म्हणून राहिली तेही बरोबर आहे ना. आणि काय आतो सासू बदमाश आहे, आतो सासू बदमाश आहे करत राहतं निसती. काय बरं त्यासाठी एवढी चांगली साडी आणली होती म्हणते, सगळं आणलं होतं म्हणते, आणि साडी त्या जाणबुजून खराब केली का तशीच खराब झाली ते? चुकीनं झाली. मला एवढं तर माहीत आहे का चुकीनं तर करू नाही शकत तू, जाणबुजूनच केली असन त्या. तुला दिसली असन, तुला राग आला, केली त्या साडी खराब आहे ना, अशीच गोष्ट झाली ना ते. हो आई हो, मला रागच आला होता. त्यानं मला कपडे धुवायला सांगितलं हातानं, मला राग आला, मला ते साडी दिसली, मी टाकून दिली मशीनमध्ये. मग काय बरं, मग काय मग गलती तुझीच आहे ना, तुझीच आहे गलती. इथंच राहायचं आहे बाई, काही फायदा नाही आहे माहेरात जाऊ नये. 4-8 दिवस कोणी पचून घेते ते, माहेर राव का काही राव. त्याच्यानंतर म्हटलं कुठंच पचत नाही म्हटलं. लग्न झालेली पोरगी कुठंच पचत नाही, शिवाय त्याच्या नवऱ्याच्या घरी. नवऱ्याच्या घरीच तिचा संसार आहे, काही नाही पडला इथं तिथं. मी माझ्या अनुभवावरून सांगून राहिली तुले. ह्या वयातही म्हटलं मी गेली तिथं तर मला एवढे मोठे कामं करायला लागले. आणि तू इथे येशील तर काय गॅरंटी आहे का तुला तिथं बसूनच खाऊ घालन म्हणून? ते राधिका होती तर ते तरी करून घे तुझं. पण हे पूनम तर लय छत्री आहे. ते करणार आहे काय तुझं? विचार करून समोरचा कदम उचल, काही फायदा नाही आहे. घर चांगलं आहे, दार चांगला आहे, एकुलतं एक पोरगा आहे, वावर आहे, शेत आहे, बगीचा आहे. अजून काय पाहिजे? काय पाहिजे? पैसा आहे, धेला आहे, जे म्हटलं ते घालायला भेटते, जे म्हटलं ते खायला भेटते. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे तुला सांग मला. पण आई हे पाय, पण बिन काही करू नको. तुझ्या सासूच्याही माफी माग म्हटलं. तुया म्हटलं आता सासूलाही माफी माग, नवऱ्यालाही माफी माग, आणि म्हणा झालं गेलं जाऊ द्या म्हणा, आता माफ करून द्या म्हणे मला. आता शेवटची माफी मागतो म्हणा, याच्या पुढं काही असं करणार नाही म्हणा. आणि माफी मागितल्यानं म्हटलं कोणी लहान मोठं काही होत नाही. स्वतःची गलती जर माहीत झाली आपल्याला आणि त्याबद्दल जर आपण क्षमा मागितली तर आपल्याला म्हटलं देवही क्षमा करते. तर मांग बाई माफी. काही नाही पडलाय वो रश्मी. सगळं जग पाहून बसली म्हटलं मी, काही नाही पडलाय. जो नवरा करते तो कोणी करत नाही, तो कसाही राव, तो मारणारा राव, झोडपणारा राव का कसाही राव, पण जो नवरा करते तो कोणीच करत नाही. एवढी तू ध्यानात ठेवजो, ना भाऊ करण ना बाप करण. एक वेळा नवरा आला नशिबात का त्याला सांभाळणार आणि तो सांभाळते. मग गोष्ट ध्यानात येऊन राहिली ना तुया? आई पण मी त्याला कशी माफी मागू? कशी माफी मागू म्हणजे? मुजोऱ्या करताना म्हणते तू, त्याच्या तोंडी जातं ना, जशी तोंडी जाते तशी माफी मागून घे. मुजोऱ्या करायच्या वेळेस, तोंडी जायच्या वेळेस तर तू त्याला काही बोलत नाही. बरोबर जे बोलायचं आहे ते बरोबर टोचणे बोलतं. कसं काय हे करायचं आहे तर मग तशी माफी मागून घे. पण आई तू किती बदलल्या गोष्टी करून राहिली व. मला तर वाटलंही नव्हतं तू अशी बोलशील म्हणून. मला तर वाटलं का तू मला घेऊन चालली जाशील घरी, पण तू तर एकदमच जसा विचार केला होता त्याची ते एकदम अपोजिटच बोलून राहिली तू. मला तर असं वाटून राहिलं का माझ्या आईच्या अंगात एखादी दुसऱ्याची आत्मा तर घुसली अशी बोलाले. तसं नाही आहे, जिथं डोळा उघडला तिथंच देव पावला अशी गोष्ट आहे ते. तुला नाही माहीत, लय सहन करा लागते संसारात. लय सहन करा लागते म्हटलं. घे आता सगळीच्या माफी मागून घे. आणि तुझ्या डोकं जरासं शांत ठेव. आणि शांती यानं राह. आणि आम्हाला काही नेहमी बोलू नको. स्वतःचा संसार म्हटलं सुखात कर. आणि जेव्हा तुमचं नातं चांगलं चालायला लागेल ना तेव्हा जो आम्हाला भेटायला, त्याच्या पहिले काही आम्हाला काही भेटायला येऊ नको. आणि तिथं राहायला काही येऊ नको. एवढं साजरं घर आहे, दार आहे, आपल्यापेक्षाही साजरं घर आहे म्हटलं. काय पाहा लागते येईल, एवढे श्रीमंत लोक आहे.
कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे. पण जरासं केल्यानं 2 हात केल्यानं काही मरत नाही. आता त्याला नाही पटत असन नाही तर एखादी कामवाली ठेवली असती, तिला नाही पटत असन ना म्हणून ठेवली नाही. आणि तसंही कामवालीचा काही भरोसा आहे नाही. एवढं मोठं घरदार आहे, सारं सामान म्हटलं उघडं पागडं पडलं राहते, कोणा नेलं गेलं काही केलं कोणावर नाव घेणार आहे. मग त्याच्यापेक्षा नाही राहिली तर पुरते 2 कामं आपणच करून घ्या. आपलं घर आपण सांभाळून घ्या. चल बरं आता मग चल आता चल. आणि आम्हाला झाले उशीर होऊन राहिला. आता आम्ही केव्हा 5 आलो, घरी जायचं आहे म्हटलं आम्हाला. त्या बाबाची तब्येत काही बरोबर नाही आणि मी काही बरोबर लागून नाही राहिली. त्या पायी म्हटलं सारा धिंगाणा होऊन गेला माझ्या जीवाचा धिंगाणावाले. चल आता तिकडे चल आणि सगळ्याची माफी माग आता. का रे रुपया, तुझी सासू किती वेळची घेऊन गेलेली ह्या रश्मीले? इथं काय सगळे समोर काय बोलणं होऊन नाही राहिलं होतं काय? तिकडे घेऊन गेली. आता काय शिकवते आणि काय नाही समजावते म्हटलं का उलट गोष्टीला बिघडवून टाकते तर? तुला काय वाटते रे? तुझी सासू समजावून? मला तर असं काही वाटत नाही, कारण की मी तुझ्या सासूचा स्वभाव पाहिला म्हटलं. मोठी एकदम चबरच करते म्हटलं, चबर कराले आणि जास्तीचे सल्ले देते म्हटलं पोरीले. आई आता येऊ तर दे, येऊ तर दे आता. मग माहीत पडते ना कोणता सल्ला दिला कोणता नाही तो. कसा दिला कसा नाही. एक तर येऊ दे तिले. मग पाहू ना आपण, मग पाहू. आता मी थकलो आई, मी लस थकलो आता. तिला सांभाळू आणि तिला बोलू म्हटलं. आता किरायाच्या घरात होतो तेव्हा तर तिनं मला डोकं खाल्लं म्हटलं. आता एवढं सुखचैनीत आलो तेव्हाही तिचं थेच चालू आहे, थेच घरानं चालू आहे म्हटलं. मी तो भल्ला कावलो तिले गावासाठी. पाहू ना आता, पाहू ना. काय आणते तो काय आणते तो खबर म्हटलं. दोघी गेल्या ना मायले की तिकडे काय बोलायला गेल्या काय नाही तो. हे दोघंही म्हटलं मायक फुसूर करते आणि आपल्याला काही सांगत नाही ना, काही नाही, काहीच नाही बापा. तिकडेच काय गोष्टी करून राहिले आणि काय नाही. तर मला बसून दिलं बापा ह्या बुड्याजवळ बसवाले. काही आहे बापा मै वहिनी, तर माझ्या वहिनीला दिमागच नाही आहे. ही वयापाशी बसावं म्हटलं तर मलाच बसून दिलं. वहिनी या ना इकडे, या ना इकडे, काय गोष्टी करून राहिल्या तिथं? आता येतो ना, येतो बसा तुम्ही, येतो 2 मिनिटात. माय बहीण हे गेली, हे मंदा गेली म्हटलं. तिले रश्मीले घेऊन काळजीनं काय सल्ला देते आता आणि काय नाही तो. सल्ला द्याले जर का तिनं आडवा तिडवा सल्ला तिले दिला आणि तिची जर जिंदगी खराब झाली मग मी दाखवतो या मंदाले कसं राहते तो. आता कमी झाली म्हटलं, अजून याची पुढं दाखवून तिले. याच्या पुढे दाखवाले काय शिकवते काय नाही पोरीले. अरे रुपया जाय ना रे, पाहिनं जरा असं जाऊन. झालंच नाही का तिच्या गोष्टी? चहा पाणी होऊन गेली, सगळं काही होऊन गेलं, तरी जो गोष्टी संपूनच नाही राहिल्या. कायच्या करून राहिल्या काय नाही, तर अजून भडकावते काय तर तिची आई की. जाय ना, पाहून ये ना जरासा. बरं आई जातो ना, मी जातो. मी पाहतो ना जाऊन असा काय कसा उपाय पाहून राहिला तर दोघी जणी किती वेळच्या तिकडे आहे. हो ना, तेच तर म्हणून राहिली मी. पाय जरासा काय करून राहिल्या काय नाही तर. जाय पाय बरं, मी बसतो तुझ्या आत्याजवळ. नाही तर तुझ्या आत्या म्हणून बसून दिलं म्हणून निवाई पाशी म्हणून मले इकडे गोष्टी करून राहिल्या म्हणून अशी म्हणून तू आत्या. मी तुझ्या आत्याजवळ जातो. बरं आई तू बस ना, मी घेऊन येतो ना ते. अरे आल्या का तुम्ही? काजीनं माय काय सांगितलं काय नाही पोरीले तर आता. एवढ्या वेळपर्यंत नेलं होतं बाप्पा कमऱ्यामध्ये, आता माहीत पडते. बसा ना ताई, बसा ना. हो बसतो ना. म्हणता तुला म्हटलं होतं ना म्हटलं होतं ना तर तिच्याजवळ जाजू नको. तिला जास्तीचा काही सल्ला द्यायचो नको. तुले समजत नाही काय? समजायला किती वेळची घेऊन गेली तिले. आता काय शिकवलं तिले? आता काय शिकवलं? पहिलीच तर तमाशा करून राहिली म्हणते ते. अजून करायला शिकवलं काय त्या तिले? तुम्ही फक्त म्हटलं मला बोलत जा. मी काही बोलो काही करो है ना. चांगले केलं तर बोलत जा, वाईट केलं तर बोलत जा, पण इथं नका बोलू. आता घरी बोल जा, इथं चांगलं नाही वाटत म्हटलं. पोरीचं सासर होई म्हटलं हे. गेली होती तर मोठ्या रागात होती आणि तिकडून आली तर एकदमच चेहरा चिवूनच गेला जसा. चिमासाठी काय झालं कडे याच्या गोष्टी तिकडे. गोष्टी व्हाले म्हणजे हे आपल्याला काही कानाले म्हटलं मैदानी होते एका कानाचे दुसऱ्या कानाले म्हटलं. हे असं असते काय कुठं? पण विचारून घेतो मी. विचारून घेतो काय निर्णय घेतला तर. जर असा निर्णय घेतला तर चांगलंच आहे म्हणा. माझ्या काम मध्ये भारी नाही आहे. कमीत कमी 2-4 महिने शांती तर राहीन म्हटलं. आणि तिच्या बाबाचं काय आहे सांगून देईन काही. तिच्या सासऱ्याला म्हटलं काही सांगून देईन बहाणा म्हटलं. इथं गेली तिथं गेली. कमीत कमी म्हटलं आम्ही तरी चैनीनं राहू म्हटलं. इथं धरतीवर हे राहिली तर आमचं चैन सुकून सगळं चाललं जाते म्हटलं. मग पहिले रश्मी काय म्हणते तर ऐकून तर घ्या. बाई काय म्हणते पोरगी तुमची? सांगा ना काही. काही तर सांगा तुमच्या पोरीच्या बाबतीत. आता तुम्ही गेल्या होत्या ना तिला घेऊन. तिकडे गेल्या होत्या ना म्हटलं तुम्ही गोष्टी करायसाठी. काय निघाला म्हटलं हॉल? उपाय काय निघाला? का तिला नेता का तुम्ही तुमच्यासोबत? काही तर ठेवता? काय घेतला म्हटलं निर्णय? रश्मी काय घेतला निर्णय?
काय घेतलं व निर्णय? आवर रश्मी, काय घेतला निर्णय? आता काय सांगू येईल? काय सांगू? निर्णय तो होता जायचा, पण काय करू, जाऊ नाही शकत ना. आता माझ्या आईनं सांगून दिलं, बाबा तर मला घेऊन जाईन नाही. आणि तिथं गेली आणि माझ्या भाव जायला चालले गेल्या, तर मग मला तिथे कामच करावं लागन. तिथं गेल्यापेक्षा मग इथं करणं नाही पुरून काय मला? दोन गोष्टी ऐकणं नाही पुरून काय? नाही बाप्पा, मी नाही जात. मी काय करू तिथं जाऊन? तिथं मारलेल्याची खाल्यापेक्षा इथं म्हटलं बोललेल्याची खाले पुरण. बोललेल्याची खाले पुरासाठी नाही, मी सगळ्याची माफी मागून घेतो बाप्पा. माझ्या आईनं जे म्हटलं ना ते बरोबरच म्हटलं. बरोबर म्हणाले, सगळ्याची माफी मागून घेतो मी. आत्या, आई, मला माफ करून द्या. मला खरंच माफ करून द्या तुम्ही. माझ्या हातून लय चूक झाली म्हटलं. काय हे काय ऐकून राहिली मी? माझ्या कानानंच ऐकून राहिली ना? का होते तुम्हाला हेच ऐकू येऊन राहिलं काय? तुम्हाला ऐकू येऊन राहिलं काही ना माफी मागितली काय? माय हो ना वहिनी, माफीच तर मागून राहिली ते. मला वाटलं नव्हतं. मला तर वाटलं काहीच्या मायनं नेलं म्हटलं. ते हिला चांगले शिकवून घेऊन येते म्हटलं तिकडून. पण म्हटलं उलटच झालं हे तर. उलटं व्हाले, हे तर माफी मागून राहिली. मला तर वाटलं आता काम बिघडते म्हटलं, हे जाते म्हटलं तिच्या माहेरी म्हटलं, मायबापासोबत म्हटलं. पण नाही, हे कसं झालं व? उलटच झालं येतं. आपण विचार केला होता कसा आणि येऊन राहिलं कसं. पण चांगलंच झालं, जाऊ द्या. माफी मागून राहिली ना? माफी मागून राहिली. आपणही मन मोठं करून तिला माफ करून द्या. पण पहिले ऐका ते काय काय म्हणते तर. कोणत्या कोणत्या गोष्टीची माफी मागते तर ते पहिले ऐका बाप्पा. नाही तर काही तुमच्या सोन्याचा काही भरोसा नाही आहे. तुम्ही सगळे जण मला माफ करून द्या. माझ्याकडून लई मोठी गलती झाली. मी असं नाही करायला पाहिजे होतं. आत्या, मी तुम्हाला वाईट साईड बोलली त्याबद्दल मला माफ करा. तुम्ही माझ्यासाठी म्हटलं एवढा चांगला शालू आणला. मला माहीत राहिलं असतं का तुम्ही माझ्यासाठी आणला म्हणून. तुम्ही म्हटलं असं मी केलंही नसतं म्हटलं. माझ्याकडून गलती झाली, मला माफ करा तुम्ही. नाही आई, मी तुम्हालाही लय बोलली, तुम्ही मला माफ करा. माफ करून द्या मला. आई बाबा, मयानं तुम्हाला इथं या लागलं म्हटलं, तुम्ही मला माफ करा. पूर्ण घर मला माफ करा म्हटलं. आता मी गलती नाही करणार. आता हे गलती नाही करणार. आणि रुपेची, तुम्हाला मी माफी मागतो. तुम्ही मला माफ करून द्या. आता झाली माझ्याकडून गलती. आता याच्या पुढं अशी काही गलती होणार नाही. तुम्ही मन मोठं करा आणि मला माफ करून द्या. आणि मी की नाही जात माहेरी. मी नाही जात. मग हेच घर आहे, मी इथंच राहतो. मी नाही जात माहेरी आता आईबाबासोबत. माय बहीण, मला तर वाटलं होतं म्हटलं पोरगी अजून आफत आणते म्हटलं. आणले. आता समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण समजूत तर राहिलीच नव्हती इथे. म्हणून तिच्या आईनं नेलं तिकडे. मला तर वाटलं हे मंदाई म्हटलं तिचे कानं भरते म्हटलं अजून, पण नाही, मंदानं सांभाळून घेतली म्हटलं गोष्ट. अशी राहिली हे तर मग कायले आपल्याला असं करावं लागते. ते पोरगी तिचा संसार करते, हे हिचं घरदार पाहते. आपण चैन सुखानं राहतो म्हटलं. आता चांगलं वाटून राहिलं बाप्पा पुरीच्या तोंडून हे ऐकून. माफी मागितल्यानं कोणी लहान मोठं काही होत नाही. आपली गलती झाली, आपण माफी मागून घ्यायला पाहिजे. चांगलं आहे. हेच जर शिक्षण हिनं पहिले दिलं असतं मंदानं तर कायले एवढं हाल झाले असते म्हटलं. 50 वेळा म्हटलं पोरीच्या सासरी जा, तिथून या, बोलणे ऐका. कायले एवढं हे करावं लागलं असतं. पहिले चांगलं शिकवलं असतं तर हे मस्त सवितासारखी आणली असती तिच्या घरी. हिची काही बोंब नसते आली. काय करावं पप्पा, आता जाऊ दे. लेटच झालं म्हणा, पण चांगलं तर झालं. आज मंदानं चांगलं काम केलं. मला तर वाटते काल तिला मारलं ना, तिला अद्दल घडली, चांगलीच अद्दल घडली तिला. नाही बाई, मला तुम्हाला कानावर विश्वासच नाही होऊन राहिला पप्पा. मै सोन आणि ते माफी म्हटलं. अशी माफी मागते त्या अशी बिघडते म्हटलं. तिच्या माफी मागायला काही लाज नाही आहे. दिवसातून 17 वेळा माफी मागते आणि 15 वेळा बिघडते ते. नाही वहिनी, मला वाटून राहिलं का तिला वाटून राहिलं असं का आपण गलती केली म्हणून. तिच्या आईनं चांगलं समजावलं वाटते तिला. जाऊ दे बाप्पा, तिच्या आईला ऐकू जाईन. इथं उभी आहे म्हटलं तिची आई. ऐकू जाईन, अजून वाद वाढून जाईन म्हटलं. कसंही चांगला होऊन राहिला तर. आणि जाऊ द्या ना वहिनी. समजून राहिली तर, माफी मागून राहिली तर करून द्या लागते. आता काय करता मग. त्याची माफी मागून राहिली ते, आपल्याला माफी मागितली म्हटलं दोघी जणीले. जाऊ द्या, माफ करून द्या म्हटलं.